केंद्रीय संरक्षण मंत्री आणि मुंबई दंगलीनंतर पुन्हा महाराष्ट्रात परत. हे शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीतलं एक महत्त्वाचं वळण आहे. कारण या टप्प्यावर पवारांच्या हातातली पंतप्रधान पदाची संधी पहिल्यांदा निसटली असं म्हटलं जातं. 90चं दशक सुरू होईपर्यंत काँग्रेसमध्ये परतून मुख्यमंत्री झालेल्या पवारांचं पक्षातलं राष्ट्रीय स्तरावरचं स्थान महत्त्वाचं बनलं होतं. राजीव गांधींची हत्या झाली आणि काँग्रेसमधला नेतृत्वाचा प्रश्न मोठा बनला. सोनिया तेव्हा राजकारणात येणार नव्हत्या. पवारांनीही त्यांच्या आत्मचरित्रात लिहिल्याप्रमाणे काँग्रेसमधल्या अनेकांचं, विशेषतः तरुणांचं म्हणणं पवारांनी नेतृत्व करावं असं होतं. पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनीही आता राजकीय कारकिर्दीच्या नव्या टप्प्यावर दिल्लीवर जायचं ठरवलं होतं. राजीव यांच्या हत्येनंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पूर्ण बहुमतात नाही, पण त्याच्या जवळ पोहोचलं. पवार पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरले, पण त्यांच्यासमोर पी.व्ही. नरसिंह राव